श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात नशिबाची साथ तुम्हाला कितपत मिळणार आहे? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील का? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळून प्रगतीचा मार्ग खुला होईल का? आर्थिक अडचणी दूर होऊन बचतीत वाढ होईल का? कुटुंबातील तणाव कमी होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? प्रवासाचे काही विशेष योग आहेत का? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक स्थैर्य, प्रगती आणि नव्या आशा घेऊन येणारा ठरू शकतो. या आठवड्यात चंद्राच्या प्रभावामुळे तुमची संवेदनशीलता वाढेल, पण त्याचबरोबर योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील मजबूत होईल. काही महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्य मिळाल्यामुळे रखडलेली कामे गती घेतील. घर आणि करिअर यामध्ये समतोल राखण्याची गरज भासेल. घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा शांतपणे परिस्थितीचा विचार केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. सकारात्मक विचार, संयम आणि मेहनत यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी अनेक आनंददायी संधी घेऊन येईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा आशादायक ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि सातत्यामुळे कार्यालयात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले प्रकल्प पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि आर्थिक वाढीचे संकेत आहेत. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. कागदपत्रांशी संबंधित कामे काळजीपूर्वक हाताळा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा. सहकाऱ्यांचं सहकार्य मिळाल्यामुळे कामाचा ताण कमी होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी व्यावसायिक बातमी मिळू शकते. संयम आणि योग्य नियोजन यामुळे दीर्घकालीन यशाचा पाया अधिक मजबूत होईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा पूर्वीपेक्षा अधिक समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून अपेक्षित नफा मिळाल्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. मात्र उत्पन्न वाढले म्हणून अनावश्यक खर्च करू नका. घरातील काही आवश्यक कामांसाठी किंवा दुरुस्तीसाठी खर्च होऊ शकतो. बचतीचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. शेअर बाजार किंवा मोठ्या गुंतवणुकीत घाई नका करू. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास योग्य निर्णय घेता येईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आर्थिक मदत करावी लागल्यास त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम होणार नाही. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थैर्य अधिक जाणवेल. भविष्यासाठी आर्थिक नियोजन सुरू करण्यासाठी हा योग्य काळ ठरेल. कुटुंब, प्रेम आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण या आठवड्यात आनंदी आणि प्रेमळ राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर समजूतदारपणा वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल, त्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक राहील आणि भविष्याविषयी गंभीर चर्चा होऊ शकते. विवाहित व्यक्तींनी छोट्या गोष्टींवरून राग व्यक्त करणे टाळावे. मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदी राहील. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. नातेवाईकांच्या भेटीमुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि संयमी वागणुकीमुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील. कुटुंबाचा पाठिंबा तुमच्या प्रत्येक निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरू शकतो. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे अधिक सोपे जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासातील ताण कमी होईल. मित्रांच्या चुकीच्या प्रभावापासून दूर राहा आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सकारात्मक बातमी मिळू शकते. एखाद्या स्पर्धेत किंवा प्रकल्पात यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नियमित अभ्यास, शिस्त आणि चिकाटी यामुळे अपेक्षित निकाल मिळण्याची शक्यता अधिक आहे. या आठवड्यात घेतलेली मेहनत भविष्यात मोठे यश मिळवून देऊ शकते. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र मानसिक ताण टाळणे आवश्यक आहे. कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि संतुलित आहारावर विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे तेलकट आणि तिखट पदार्थ कमी खा. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर उपचार घ्या. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा.
वाहन चालवताना आणि प्रवासात विशेष काळजी घ्या. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा आणि नामस्मरण उपयुक्त ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक तणाव कमी होईल. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा जाणवेल. प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवासाचा योग येऊ शकतो. हा प्रवास फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळाल्याने मनाला समाधान मिळेल. नवीन व्यक्तींशी ओळखी वाढतील आणि भविष्यात त्याचा लाभ होऊ शकतो. समाजात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रवासादरम्यान कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. वाहनाची योग्य तपासणी करूनच लांबचा प्रवास करा. समाजसेवेशी संबंधित कामात सहभाग घेतल्यास मान सन्मान वाढेल. तुमच्या शांत आणि प्रेमळ स्वभावामुळे अनेकांची मने जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. उपाय. दर सोमवारी भगवान शिवाची मनोभावे पूजा करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. शिवलिंगावर दूध, जल आणि बिल्वपत्र अर्पण करा. गरजूंना पांढरे वस्त्र, तांदूळ किंवा दूध दान करा. चंद्रदेवाला रात्री अर्घ्य अर्पण करून मानसिक शांततेसाठी प्रार्थना करा. आईवडिलांचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. प्रत्येक सकाळी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करा. एकूण हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, मानसिक समाधान आणि कौटुंबिक सुखाचा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि संधी मिळतील, तर व्यवसायात विस्तार आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होण्यास सुरुवात होईल आणि योग्य नियोजनामुळे भविष्यातील सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास आठवडा उत्साहात आणि सकारात्मक ऊर्जेत जाईल. या आठवड्यात संयम, भावनिक संतुलन आणि योग्य निर्णयक्षमता हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. रखडलेली अनेक कामे पूर्ण होतील आणि नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, कौटुंबिक सुखद प्रसंग किंवा व्यावसायिक यश तुमचा आत्मविश्वास अधिक वाढवेल. धन्यवाद.